नमस्कार. अग्रतः चतुरो वेदा पृष्ठतः सशरम धनु या श्लोकाचा आधार घेऊन शापादपि शरादपि इदम शास्त्रम शापादपि शरादपि असा शब्द वापरला जातो. आणि असं म्हटलं जातं की हिंदू धर्मग्रंथांच्या मध्ये ब्राह्मणांना विशेष महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. मग मनुस्मृतीमधल्या काही श्लोकांचा आधार देऊन मनुस्मृती ब्राह्मण समर्थक असल्याचा दावा नेहमीच केला जातो. अनेक श्लोकांची उदाहरणं दिली जातात आणि यात ब्राह्मणांना महत्त्वाचं स्थान कसं आहे आणि अन्य जमातीला शूद्रांना, अन्य वर्णांना, शूद्रांना, वैश्यांना कसं चुकीचं ठरवल्या गेलं आहे, कसा खालचं स्थान दिलं गेलं आहे, हे सातत्यानं सांगितलं जातं. आता याच गोष्टी आपल्याला शांतपणे तपासून बघाव्या लागतील. खरंच मनुस्मृती असं करते आहे का? मी इक्का दुक्का उदाहरण देणार नाही आहे. 2728 श्लोकांची एकूण मनुस्मृती, त्यात वेगवेगळ्या विषयांचा सहभाग आणि त्यात काही विशिष्ट विषयांचे श्लोक सहभागी केलेले आहेत. त्यात ते कसे आहेत, काय आहे ते तुम्हाला मी सांगतो. मनुस्मृती ब्राह्मणाला मोठं समजते यासाठी एक श्लोक पहिल्यांदा सांगितला जातो. 8व्या अध्यायातला 336वा हा श्लोक आहे जो तुम्ही बघताय. त्याचा अर्थ असा सांगितला जातो की ज्या अपराधासाठी सामान्य व्यक्तीला 1 पण दंड करावा त्याच अपराधासाठी राजाला 1000 पण म्हणजे चलन आहे, दंड करावा. राजा हा दंड ब्राह्मणाला देवो किंवा नदीत फेकून देवो. म्हणजे राजाला दंड करायचा आणि राजाकडून तो दंड ब्राह्मणाने उपसायचा, उकळायचा आणि ब्राह्मण राजा दंडावर खुश राहायचे असंच सांगितलं गेलेलं आहे. पण त्याचा अर्थ काय जरा नीट तपासून बघा. तो श्लोक पुन्हा बघा. या श्लोकामध्ये ज्या अपराधासाठी एखाद्या सामान्य व्यक्तीला 1 पण दंड करावा तसा राजाला 1000 पण दंड करावा असं म्हटलेलं आहे. नदीत फेकून देणे, ब्राह्मणाला देणे याचा कुठेही उल्लेख या श्लोकामध्ये आपल्याला आढळत नाही आणि तरीही जाणीवपूर्वक हे ठोकून दिल्या गेलं. चला, हा श्लोक फार महत्त्वाचा नव्हता. जरा पुढे जाऊया. 337 आणि 338 हे 2 श्लोक याच अध्यायातले आहेत आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. ते काय आहेत ते जरा नीट बघा. चोरीसाठी शूद्राला 8 पट, वैश्याला 16 पट, क्षत्रियाला 32 पट, ब्राह्मणाला 64 किंवा 100 पट दंड करावा. याचं कारण सुद्धा सांगितलंय मनुस्मृतीनं. ब्राह्मणाला बऱ्या वाईटाचं ज्ञान असतं आणि तसं असूनही तो चूक करतो. ही गोष्टच मुळात वाईट आहे, म्हणून ब्राह्मणाला अधिकचा दंड करावा असं मनुस्मृती 8व्या अध्यायातल्या 337 आणि 338 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगते. कुठे इथे ब्राह्मणाला वेगळेपण आणि महत्त्व दिलेलं आहे, कुठे इथे ब्राह्मणाला माफ केलेलं आहे. 348वा श्लोक आता तुम्ही स्क्रीनवरती बघता आहात. त्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की ब्राह्मणाला हिंसेची अनुमती दिलेली आहे. मनुस्मृती ब्राह्मणाला हिंसा करण्याची अनुमती देते. खरंच असं आहे का? जरा नीट बघा. या श्लोकाचा अर्थ काय जरा बघा. दुराचारी लोकांमुळे धर्माचरणाला म्हणजे नीतीनं वागण्याला, कायद्यानं वागण्याला, धर्म म्हणजे कायदा असा अपेक्षित आहे, धर्माचरणाला अडथळा येत असेल किंवा अंधाधुंदी माजून राष्ट्रावर संकट आले असेल तर सर्व वर्णांनी हाती शस्त्र घेऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे. काळ तसा आलाय म्हणून हातावर हात धरून बसू नये. सर्वच वर्णांनी हा शब्द वापरलाय. हाती शस्त्र घ्यावं. राष्ट्रावर संकट आलं, धर्मावर संकट आलं, देशावर संकट आलं तर आपण त्या संकटाचा मुकाबला करायला हवा. सर्वच वर्णांनी तो करायला हवा असं मनुस्मृती सांगते. पुढचा अजून एक तुम्हाला मी श्लोक दाखवतोय. 142 क्रमांकाचा 3ऱ्या अध्यायातला श्लोक आहे. त्यात काय म्हणतंय, ब्राह्मणांसाठीची काय व्यवस्था केली आहे. नापीक जमिनीत बी पेरल्यावर शेतकऱ्याला त्याचे फळ मिळत नाही, तसे वेदज्ञान नसलेल्या अपात्र ब्राह्मणास श्राद्धदान केल्याने यजमानास फळ मिळत नाही. वेदज्ञान नसलेल्या अपात्र ब्राह्मणाला दान करू नये. नापीक जमिनीत टाकलेली फळं बिया जशा निरुपयोगी होतात तसं वेदज्ञान नसलेल्या ब्राह्मणाला दिलेलं दान सुद्धा निरुपयोगी ठरतं, हे मनुस्मृती सांगते. अजून जरा पुढे जाऊया. 3ऱ्याच अध्यायातला 133वा श्लोक आहे. वेदज्ञान नसलेल्या ब्राह्मणाने श्राद्धाच्या निमित्ताने भोजन प्रसंगी जितके घास घेतले असतील तितके परलोकी गेल्यावर तप्त लोखंडाचे गोळे खावे लागतील. मनुस्मृती सांगते.
वेदज्ञान नसलेल्या, ज्ञान नसलेल्या ब्राह्मणाला श्राद्धाचं भोजन करण्याचा अधिकार देखील मनुस्मृती देत नाही. इतका कठोरपणा मनुस्मृती ब्राह्मण या वर्णाविषयी बाळगते आहे. चला अजून पुढे जाऊया. आणखी एक श्लोक बघायचा आहे आपल्याला. हा 8व्या अध्यायातला 221 क्रमांकाचा श्लोक आहे. याचा अर्थ काय होतो जरा नीट तपासून घ्या. ब्राह्मणाने ग्रामाच्या नियमाचे उल्लंघन केले, म्हणजे गावाच्या, ब्राह्मणाने गावाच्या नियमाचं उल्लंघन केले तरीही राजाने त्याला शिक्षा द्यावी, ब्राह्मण म्हणून सोडून देऊ नये. आणि शिक्षा कोणकोणत्या आहेत बघा. ब्राह्मणाला सोडून देऊ नये हे विशेषत्वानं लिहिलेलं आहे. आणि शिक्षा कोणकोणत्या आहेत त्या 8व्या अध्यायातल्या 219 आणि 220 श्लोकामध्ये तुम्हाला दिसतील. तेही श्लोक तुम्हाला दिसत आहेत. गाव, देश अथवा विशिष्ट समूह याचे कायदे पाळत नाही त्याला हद्दपार करावे. 4 सुवर्ण, 6 निष्क, 100 रौप्य असा दंड करावा. म्हणजे हा दंड ब्राह्मणाला सुद्धा करावा हे मनुस्मृतीनं विशेषत्वानं लिहिलेलं आहे. कुठे मनुस्मृती ब्राह्मणांसाठी वेगळं काहीतरी आयोजन करते आहे. अजून याच अध्यायातला 268व्या क्रमांकाचा श्लोक मला तुम्हाला दाखवायचा आहे. हा महत्वाचा आहे. इथे आपण ब्राह्मणांना श्रेष्ठत्व दिलं गेलंय असं म्हणतोय, त्यासाठी हा महत्वाचा श्लोक आहे. ब्राह्मणाने इतर 3 वर्णांचा अपशब्द वापरून अपमान केला तर त्यासही दंड करावा. ब्राह्मणाने इतर 3 वर्णांचा अपशब्द वापरून अपमान केला तर त्यालाही दंड करावा. इतक्या स्पष्टपणे मनुस्मृती अन्य वर्णांचा सन्मान ठेवावा यासंबंधी ब्राह्मणांना सूचित करते आहे. मनुराजा होता, मनुक्षत्रिय होता, त्याने तयार केलेले नियम होते. इतक्या स्पष्टपणे तो ब्राह्मणांना देखील सूचित करतो आहे. याच अध्यायातला 350 क्रमांकाचा श्लोक तुम्हाला बघावा लागेल, ज्यात जाणीवपूर्वक म्हणून लिहितो आहे. तो श्लोक तुम्ही बघताय स्क्रीनवर. गुरु, वृद्ध किंवा विद्वान ब्राह्मण यापैकी कोणीही आतातायीपणे वधाला तयार झाला तर त्याला ठार करावे. काय हो, कुठे कुठे येतो इथे? म्हणजे ब्राह्मणाला मारा, हद्दपार करा, दंड लावा, इतरांपेक्षा जास्त दंड लावा असं मनुस्मृती सातत्यानं सांगत आलेली आहे. 1 नव्हे, 2 नव्हे, 5, 6, 7, 8 श्लोक तुम्हाला मी दाखवलेले आहेत. अजून असे खूप आहेत ज्यात स्पष्टपणे ब्राह्मणांच्या विषयी कोणताही ममत्व भाव दाखवलेला नाही. म्हणजे आज जी शपथ घेणं म्हणत ना, भय, अनुराग, द्वेष या पक्षपात के बिना काम करूंगा, तसं ते इथेही कधीही कोणाविषयी ममत्व किंवा अपपर भाव बाळगलेला नाही आहे. आणि म्हणूनच मनुस्मृतीवरती श्लोकाचे चुकीचे अर्थ लावून केलेले आरोप हे अनाठायी आणि अप्रस्तुत वाटतात. जिथे कुठे चुकतं आहे तिथे हे स्वीकारलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे, मनुस्मृतीच्या पालनासंबंधीचा एक नियम एक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मनुस्मृती स्वतः सांगते की यात जे वेदानुकूल आहे, वेदाप्रमाणे आहे ते करावं, जे वेदाप्रमाणे नसेल त्याला टाळावं. आपल्याकडे न्यायिक पुनर्विलोकन नावाची प्रक्रिया आहे, तशीच प्रक्रिया इथे सुद्धा आहे. इथे वैदिक पुनर्विलोकन आहे. इथे वेदामध्ये तपासावं की हे वेदानुकूल आहे का, वेदांप्रमाणे आहे का, कारण मनुस्मृती वेदांना प्रमाण मानते आणि या प्रमाण मानण्यातूनच मनुस्मृती आपलं सगळं नियम पुढे मांडत असते. या कायद्याच्या पुस्तकाला धर्माचं पुस्तक असं संबोधलं गेलं आणि कायदा एका राजानं आपल्या प्रजेसाठी केलेला. हे धार्मिक पुस्तक कधीच नव्हे. एक कायदा, एक नियम असा जो राजानं आपल्या प्रजेसाठी केला त्याला धर्माचं पुस्तक समजून हिंदू धर्मावरती जे जे काही आरोप केले गेले ते आरोप चुकीचे आहेत हेच सांगण्याचा हा प्रश्न आहे. मनुस्मृतीचं मोठेपण असेल तर ते मनुस्मृतीजवळ आहे, मनुस्मृती पुरता आहे. पण मनुस्मृतीचा आधार घेऊन जो कोणी हिंदू धर्माला गालबोट लावत असेल, त्याला नाव ठेवत असेल, तर त्याबाबत स्पष्ट भूमिका ही घ्यायलाच हवी. म्हणूनच हे आपल्यासमोर मांडतोय. हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण नक्की कळवा. कमेंटमध्ये आपण कळवत आहातच. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं शेअर करणं, आपलं सबस्क्राईब करणं आणि आपलं बघणं हे अनालायझरचं सगळ्यात मोठं बळ आहे. अनालायझर वारंवार आपल्यापर्यंत हे विषय पोचवत राहील. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याकडं नियमितपणे आमचे विषय पोचत राहतील. धन्यवाद.